महाराष्ट्रातील अनंत जन्मांसाच्या हृदयात वास करणारे, तसेच अनेक भक्तांना तारक ठरणारे अक्कलकोट निवासी असे हे अवतार होते स्वामी समर्थ महाराज। स्वामी समर्थ महाराज यांना दत्तात्रयाचे अवतार असे मानले जाते। स्वामी समर्थांचा जन्म हा खूपच रहस्यमय आहे। म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला हे आजही कोणाला ठाऊक नाही, परंतु स्वामी समर्थ हे अक्कलकोट येथे प्रकट झाले। त्यांचा जीवनाचा बराचसा काळ त्यांनी अक्कलकोट येथे घालवला। स्वामी महाराज सहज भिक्षा मागून साधं राहायचे, एका झाडाखाली वास करायचे, आपल्या सर्व भक्तांना मार्गदर्शन करायचे आणि त्यांचे सगळे दुःख पण त्यांनी कमी करायचे। स्वामी समर्थ महाराजांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मूलमंत्र सर्व भक्तांना शिकवला। श्रद्धा, सबुरी आणि संयमाने तुम्ही तुमचे काम करत गेलात, तुमच्या सगळ्या कष्टांचे निवारण होईल। मनामध्ये सदैव दुसऱ्यांना मदत करण्याची भावना ठेवली ना, मग आपल्याला कुठलं संकटच येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं। अनेक भक्तांना त्यांचा अनुभव पण आलेला आहे आजही। असं मानलं जातं की स्वामी समर्थांनी जिवंत समाधी घेतली, पण आजही ते प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये जिवंत आहेत। बरेच अनुभव त्यापैकी काही तरुण, शेतकरी, महिला, बरेच असे प्रत्येक वयोगटाचे लोक, भक्त त्यांच्याकडे यायचे, त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे समाधान स्वामी समर्थ महाराज। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा दृष्टीमुळे बरेच लोकांचे दारिद्र्य गेले, काही लोकांना बरेच प्रकारचे रोग होते ते कमी झाले, तसेच खूप जणांच्या घरामध्ये खूप सारे कलेश होते, त्यांना शांतता नव्हती, त्या सर्वांचे मार्ग आपल्या स्वामींनी त्यांना समजावून दिले। स्वामी समर्थांनी 1878 मध्ये अक्कलकोट येथे जीवन समाधी घेतली। त्यांची श्री स्वामी समर्थ असा गजर लाखो, करोडो, शेकडो लोक आजही तिथे करतात आणि स्वामी त्यांच्या मदतीला धावून येतात। स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल आणि सोबत जर स्वामी समर्थांची श्रद्धा जर करण्याची तयारी असेल ना, मग तुम्हाला कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही। तुमच्या जीवनात यश निश्चित आहे। बरेच अनुभवापैकी मी काही अनुभव तुमच्याशी शेअर करते। एक तरुण मुलगा होता, त्याच्या जीवनामध्ये खूप जास्त दारिद्र्य त्याला वाटत होते। त्याला असं वाटायचं की माझ्या जीवनात काहीच असं हॅपनिंग नाही, काहीच होत नाहीये छान। मग तो एक वेळेस अक्कलकोट इथे आला, स्वामीच्या चरणी बसला आणि आपले दुःख सांगितलं। स्वामी छान स्मित हास्य करत बोलले की बाळा, तुझ्याकडे सगळं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे आत्मविश्वास नाही, मेहनत करण्याची तयारी नाही, तू थोडासा आळस करतोस। तू जर आत्मविश्वासाने, जिद्दीने परत जर काम करू लागलास आणि सोबत माझ्या श्रद्धेची जोड जर असेल तर तुला नक्की यश मिळणार। हे ऐकताच तो तरुण खूपच भारावून गेला। तो जाऊन त्याच्या जे कार्य होते, त्याचा बिझनेस होता छोटासा, त्याच्यामध्ये खूप त्यानं मेहनत केली आणि त्याला यश भेटलं बरं का। तो परत स्वामी चरणी आला आणि बोलला की स्वामी, तुमच्यामुळेच हे सतत साध्य झाले। स्वामी हसून म्हणले, नाही बाळा, प्रत्येकाच्या मनात मी आहे, माझ्या नावाचा अर्थच आहे स्वाहा मी। जो मीपणाचा त्याग करतो आणि स्वामींच्या चरणी येतो, त्यांची श्रद्धा करतो, तो जिंकतो। तर कसं वाटलं तुम्हाला हे सर्व? स्वामी भक्ती खूप प्रकारे केली जाते, स्वामी सेवा केली जाते। सध्या स्वामी सेवक खूप जास्त आहे। तुम्ही पण ही श्रद्धा एक वेळेस करून पहा, स्वामींना हाक देऊ पहा, ते नक्की तुमच्या पाठीशी येतील आणि म्हणतील भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।